अशा पद्धतीनं माझ्या सौत्याच्या दुसऱ्या बायकोचं इथं आगमन झालेलं आहे. तर इकडं घर एक मंदिर असं म्हणणाऱ्या आधीची बायको मंदिराचा कळस होऊन टेरेस वरती उभी आहे. तर तिकडं मै तुलसी तेरे अंगण की असं म्हणत त्याच्या दुसऱ्या बायकोनं इथे मुक्काम ठोकलेला आहे. हे जर का असंच सुरू राहिलं तर तुम्हाला एक फुल दो माली या हिंदी पिक्चरचं मराठी व्हर्जन लवकरच बघायला भेटणार आहे. काय चाललंय तुझ्या राज्यात? चौथीची वरात डायरेक्ट घरात. अगं हे जर का असं चालू राहिलं ना बायको, गार्डन मधून डायरेक्ट बेडरूम पर्यंत जायला असं टाइमच किती लागणार आहे बायको? मग काय आपल्याला मोबाईल मध्ये तुला काय दाखवायची गरज लागणार नाही. बघायचं झालं डायरेक्ट बेडरूम मध्ये जायचं, डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट. काय राग आला? आपण तुला काय सांगतोय, जंगाटाबद्दल सांगतो ना. आणि काय लावलंय तुझं? हा बोल की. अगं बोल ना बायको, का तोंड शिवलंय तुझं? बोल की. ए बायको, असला कॉन्फिडन्स आला हिला काय माहिती. आपण त्या बी बद्दल आणि जंगाटाबद्दल सांगितले, ते बी पुरावे सकट, तरी बी शांत. नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी विषय चालू आहे. काय चालू आहे? काय चालू आहे? अच्छा, हा कॉन्फिडन्स या सौत्यामुळे आलाय. तर हिच्या नवऱ्याची तर नग नग काहीतरी वेगळंच व्हायचं. अभि, मी तुला शेवटचं सांगते, जर तू माझ्या आयुष्यात परत आला नाहीस ना, तर मी स्वतःचं बरं वाईट करून घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही. श्वेता, हे काय बोलतेस तू? तू तू असं नाही वागू शकत. अभि, तू मला ओळखतोस, मी जे बोलते ते करूनही दाखवते. श्वेता, हे बघ, तुला जे हवंय ते होऊ शकत नाही. तू प्लीज हे वागणं थांबव आता. ट्राय टू अंडरस्टँड. हाय अभि. अरे तेजस, हाय. बिझी आहेस? हाय, आय एम तेजस, सुहास फियांसे. हाय, मी श्वेता. अरे आपण अब तेजस, ही श्वेता माझी खूप जुनी फ्रेंड आहे. व्हॉट डू यू मीन बाय जुनी फ्रेंड? म्हणजे कॉलेज मधली फ्रेंड, आणि तेजसने त्याची ओळख करून दिलीच आहे. तेजस, मी अभिकडून तुझ्याबद्दल बरंच काही ऐकलंय आणि या निमित्ताने आज आपण भेटलोय. ऍक्च्युली मी तुमच्या एंगेजमेंटला येणार होते, पण अभिने मला इन्व्हिटेशनच नाही दिलं.
अभि तू इन्व्हाइट केलं नव्हतं? त्यांनी इन्व्हाइट केलं असतं तर आपली आधीच ओळख झाली असती. एनिवेज आपली आज ओळख झालीच आहे. हो, तू फ्रान्सला राहायला होतास ना? हो. श्वेता, तुला उशीर होतोय ना? नाही म्हणजे मगाशी म्हणाली होतीस की तुला निघायला उशीर होतोय. तू निघालीस तरी चालेल, आपण बाकीच्या गोष्टी फोनवर डिस्कस करूया. ठीक आहे, बोलूया आपण. नक्की बोलू. मी निघते. बाय. बाय. बाय तेजस. बाय. बरं तेजस, मी आहे आत. आबीचं पाखरू इलू इलू पिल्लू पिल्लू. तुमच्यामध्ये जे काही घडलं ते भावनेच्या भरात घडलं. माझ्या मनात तसं काहीही नव्हतं. पण हीच गोष्ट तिला का नाही कळत आहे? का नाही समजून घेते ती? नाही पण माझी पण चूक होतीच म्हणा. मी जर पुढाकार घेतला नसता तर पुढचं सगळं घडलंच नसतं. अभि, श्वेता गेली का? हो, गेली. तुमचं काही नवीन काम सुरू झालंय का तिच्याबरोबर? हो म्हणजे ते तिचं एक काम अडलंय, त्यासाठी तिला माझी हेल्प हवी. कॉफी आणू तुमच्यासाठी? हो चालेल. बर. काय हो? हा? मला वाटलं तुम्ही हाक मारली. नाही. का? मला वाटलं तुम्हाला काहीतरी सांगायचंय म्हणून तुम्ही मला हाक मारली. मे बी मला भास झाला असेल. मी आणते कॉफी. आय एम सॉरी मीनाक्षी. भावनेच्या भरात माझ्याकडनं खूप मोठी चूक घडणार होती. मी वेळीच स्वतःला सावरलं नसतं तर माहित नाही पुढे काय घडलं असतं. मला माफ कर मीनाक्षी.
हे बघ, माझं चुकलं, खरंच माझं चुकलं की मी तुझ्या घरी आलो. त्यानंतर जे काही घडलं तीही माझीच चूक होती, हेही मी मान्य करतो. पण प्लीज श्वेता, आता मला या विषयावर अजिबात बोलायचं नाहीये. रिक्षा. आयला काय कर नाही, या बीचं जंगाट बी आपल्याला आत्ताच दिसायला पाहिजे होता का? तू बी ना द्यावा संधी देण्याच्या बाबतीत जो काय हात मोकळा सोडलाय ना माझ्या बाबतीत, त्याला तोडच नाही. काय इतर लोकांची नशीब कधीतरी पळपळत आहेत, पण माझं नशीब चमकायला म्हणजे द्यावा रोजच्या रोज पॉलिश मारतोय बाबा. चला विक्रमराव, संधी सारखी भेटत नसती लोकांना, तुम्हाला मिळती, फायदा घ्या. आलोच. हाय, हाय. इथे काय करताय? घरी निघाले होते, रिक्षा पाहत होते. ओ बाय द वे, मी आता घोडबंदरला चाललोय. मध्ये आधे कुठे ड्रॉप करू इफ यू डोंट माइंड? नाही नको, थँक्स, आय मॅनेज. आयुष्य, डोंट वरी. एवढं काय फॉर्मल व्हायचंय, तुम्ही माझ्याबरोबर सेफ आहात. ओके, लेट्स गो. अभि, काय रे, झोपला नाहीस अजून? नाही, हे काम आटपलं की जाऊन झोपणार. अभि, नाही म्हणजे खरं तर मी तुझ्याशी बोलणारच नव्हते, पण मग नंतर विचार केला की हे जे काही घडलंय त्यात तुझा काय दोष आहे ना, आणि तुझा दोषच नाहीये तर मग तुझ्यावर रागवायचं कशाला, नाही का? काय ना अभि, आपल्या आयुष्यामध्ये काळ आणि वेळ खूप महत्वाची असते. मीनाक्षी बरोबर तुझं लग्न झालं तो काळच चांगला नव्हता, कारण काळ चांगला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये चांगलीच माणसं येतात. आता प्लीज पुन्हा असं काही बोलू नकोस. माझं मीनाक्षी बरोबर लग्न झाल्यानंतर माझं काही वाईट झालेलं नाही. हो ना, मग तू आत्ता इथे असा बाहेर काम करत का बसलायस? नाही, मीच उत्तर देते आता याचं. कारण बेडरूम मध्ये काम करताना तुला मीनाक्षीची भीती वाटतेय, तिच्यापासून धोका आहे असं तुला वाटतंय, हो ना? तुम्हाला माझ्या इथे बसण्याचाच प्रॉब्लेम आहे ना, म्हणून तुम्हाला एवढे प्रश्न पडलेत ना? ठीक आहे, ठीक आहे. यापुढचं सगळं काम मी माझ्या रूम मध्ये जाऊन करतो, आणि तुमची खात्री पटावी म्हणून तुमच्या समोरच इकडनं जातो. ओके?
जर तू माझ्या आयुष्यात परत आला नाहीस ना तर मी स्वतःचं बरं वाईट करून घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही. अभि, तू मला ओळखतोस. मी जे बोलते ते करूनही दाखवते. मीनाक्षी, मला तुला खूप काही सांगायचं आहे का? तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. मला माहिती आहे श्वेता माझ्या आयुष्यात आल्यापासून तुला खूप त्रास होतोय. डिस्टर्ब झालीस तू. कदाचित तुला इन्सिक्युअरही वाटत असेल. पण तू स्वतःहून काहीच बोलत नसल्यामुळे मलाही तुझ्याशी काहीच बोलता येत नाही. मीनाक्षी, आता तू काही बोलत नसलीस तरी मला तुझ्याशी बोलायचं आहे. खरं तर तुझी माफीच मागायची. आणि आज मी बोलणार. मला बोलावंच लागेल. मीनाक्षी, आजपर्यंत मी तुझ्यापासून कधीच काहीच लपवलं नाही. आणि जर ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवली तर मी कधीच शांतपणे झोपू शकणार नाही. मीनाक्षी, कळत नकळत मी आणि श्वेता एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. इतके जवळ की कुठल्याही क्षणी अनर्थ घडू शकला असता. पण त्याच वेळी मला तू आठवलीस. आपलं प्रेम आठवलं. आपण एकमेकांना दिलेल्या शब्द आठवल्या. आणि मी भानावर आलो. स्वतःला सावरलं आणि तडक तिकडनं निघून आलो. मीनाक्षी, आय एम सॉरी. प्लीज मला माफ कर. मीनाक्षी, लवकर बरी हो. मला तुझी खूप गरज आहे.